घरी गुडघेदुखी कशी बरी करावी? गुडघेदुखीसाठी घरगुती उपचार हा प्रश्न असंख्य लोकांना पडतो आणि विशेषतः ते मोठे झाल्यावर. गुडघेदुखी ही व्यक्ती वयानुसार सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे आणि वारंवार शारीरिक हालचाली आणि आहारातील बदलांमुळे वयानुसार आरोग्यावर ताण येण्याची चिन्हे दिसू लागतात. सगळ्यात पहिले म्हणजे गुडघेदुखी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गुडघेदुखी अनेक व्यक्तींमध्ये त्यांच्या कामामुळे, जीवनशैलीमुळे, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे प्रभावित होतात. आता ही गुडघेदुखी अनेकदा सांधेची जी झीज आहे ती झाल्यामुळे होते. स्नायू आणि अतिबंधनातील ताकद कमी झाल्यामुळे वेदना होतात आणि गतिशीलता सुद्धा कमी होते. मी तुम्हाला 2 घरगुती उपाय सांगणार आहे. तुम्ही आवर्जून हे घरगुती उपाय ट्राय करा आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की तुम्ही काय करायला हवं. तुरटी घेतलेली आहे. तुरटीचा अगदी छोटासा खडा मी इकडे घेतलेला आहे. तुम्ही हे जे काय आपण बनवतोय हे एकदा सुद्धा बनवून ठेवू शकताय. खलबत्त्यामध्ये आपण जेव्हाही याची पावडर करतोय, तुरटी अगदी इझिली त्याची पावडर होऊन जाते. आणि मेन म्हणजे आहार, व्यायाम आणि हालचाल यांसारख्या उपायांसह गुडघेदुखी मोठ्या प्रमाणात गुडघ्यांच्या सांधेदुखीवर घरगुती उपायांनी व्यवस्थापित केली जाऊ शकते. तर मग आता आपण व्यायामसुद्धा करतो, सगळं काही करतो, तरीसुद्धा गुडघेदुखी होते. मग रोज रात्री झोपताना हे तुम्हाला करायचं आहे. आता मी इकडे घेतलेलं आहे. तुम्ही लोखंडाची कढई वगैरे काहीही घेऊ शकताय. माझ्याकडे तडका पॅन होतं लोखंडाचं, मी ते घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरीचं तेल आपल्याला घालायचं आहे. मोहरीचं तेल हे गरम असतं, उष्ण असतं, त्यामुळे आपल्याला मोहरीचं तेल इकडे घ्यायचं आहे. खोबऱ्याचं तेल घ्यायचं नाही. हिवाळा सुरू आहे, खोबऱ्याचं तेल हे थिजतं सुद्धा. मोहरीचं तेल खूप छान असतं. तुम्ही एकदा जेवढं तुम्हाला हे तेल बनवायचं आहे तेवढं बनवून ठेवू शकताय. मी 2 चमचे इकडे तेल घेतलं आहे. आपण जी पावडर करून घेतली होती त्याच्या अर्धा चमचा पावडर तुरटीची मी ह्या तेलामध्ये घालत आहे. घरी गुडघेदुखीच्या उपचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे घरी दळलेली हळद. हळकुंड असेल तर ते चांगलं ठेचून यामध्ये टाका. मसाल्यातली हळद घेऊ नका, कारण तोच जो काही चमचा असतो तो आपण तिखटामध्ये सुद्धा घालतोय. त्यामुळे तुम्ही जी काही हळद आहे ती घरी दळलेली असेल अतिउत्तम. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इकडे कापूर. कापूरच्या 1 ते 2 वड्या आपल्याला यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तुम्ही जर तेलाचं प्रमाण जास्त घेतलं तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त घ्याव्या लागेल. मिक्स करायचं आहे व्यवस्थितरित्या आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता गुडघेदुखीचे काय बरं कारणे आहेत ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. गुडघेदुखीचं एक सामान्य कारण म्हणजे गुडघ्यांचा अतिवापर. आता खेळ, स्पोर्ट असतं, शेती असतं आणि इतर प्रकारच्या शारीरिक हालचालींसारख्या कठोर शारीरिक हालचालींमुळे सुद्धा वर्षानुवर्षे झीज होऊ शकते आणि परिणामी स्नायूंची ताकद कमी होते. बऱ्याचदा आपण खूप कठोर व्यायाम करतो आणि होणारी जळजळ हे देखील गुडघेदुखीचं एक कारण आहे, कारण ते हालचाल प्रतिबंधित करते आणि स्नायू दुखते. गुडघ्यामधील दुखापतीमुळे काय होतं बऱ्याचदा की हाडे किंवा स्नायूंना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वेदना होऊ शकते आणि गुडघ्यांची हालचाल आणि लवचिकता सुद्धा कमी होते. परिणामी काय होतं की अस्वस्थता येते. सांधीवात हे गुडघेदुखीचं आणखी एक प्रमुख कारण आहे आणि ही एक जुनाट स्थिती आहे ज्यामुळे सांधे आणि लगतच्या स्नायूंना झीज होते आणि यामुळे सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा येऊ शकतो आणि त्यामुळे गतिशीलता सुद्धा कमी होते. हे कारण आहेत मुख्य म्हणजे गुडघेदुखीचे. पण बऱ्याचदा आपण आता बघत आलेलो आहोत तरुण वयात सुद्धा फार गुडघेदुखी होते. तेल आपलं फक्त आपण व्यवस्थितरित्या त्याला गरम करून घेतलेलं आहे आणि फक्त 30 ते 40 सेकंद आपल्याला गरम झाल्यानंतर हे शिजू द्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे. हे आपल्याला जेवढं याचा गरम चटका असा सहन होईल तेवढंच गरम असायला हवं, अति गरम असायला नको आहे. जेव्हा आपण तेल करतोय तेव्हाच तुम्ही इकडे आलंचं जे आहे रस टाकू शकता किंवा मग स्किपसुद्धा करू शकता किंवा नंतर अशा पद्धतीने त्यामध्ये टाकू शकता. आणि आलं हे जे आहे गुडघेदुखीला खूप रामबाण आहे. तुम्ही आल्याचं सेवन आल्याच्या चहामध्ये सुद्धा करू शकताय आणि कधी कधी आलं तसंच तोंडात सुद्धा टाकून ठेवू शकता. रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हे असं करायचं आहे. बऱ्याचदा गुडघेदुखी सुद्धा होते किंवा बऱ्याचदा आपण कुठे पडलेलं असेल, मुक्का मार लागलेला असेल तर तिथे सुद्धा प्रचंड वेदना होतात आणि स्पेशली या सगळं जे आहे हिवाळ्यामध्ये अति जास्त होतं आणि वेदनादायी होतं. मग तुम्हाला असा शेक बसला पाहिजे एवढं गरम हे असायला हवं. लक्षात घ्या, चटका बसायला नकोय. त्यानंतर तुम्हाला हे लावायचं आहे आणि तुम्ही बघणार जेव्हा हे लावणार तर अगदी असं शिकल्यासारखं हे होईल. तर तुम्हाला हे असंच करायचं आहे आणि जिथे कुठे असं होतंय तिथे नंतर तुम्हाला काय करायचं आहे, याची थोडीशी मालिश करायची आहे. पण ही मालिश तेव्हाच न करता डबल कशा पद्धतीने तुम्ही करू शकता
ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला प्रचंड गुडघेदुखी होत असेल तर एक गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे की तुम्हाला हे रोज करायचं आहे. आता अशा पद्धतीने थोडीशी मालिश केल्यानंतर हे असं बांधून घ्यायचं आहे आणि डायरेक्टली हे सकाळी अशा पद्धतीने तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि नंतर कोमट पाण्यामध्ये ना हा सुती कपडा भिजत घ्यायचा आहे आणि नंतर असं पुसायचं आहे. म्हणजे इकडे तिकडे हे जे काही हळद आपण टाकली तर त्याचे डाग होणार नाही. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बदामाचं तेल ते घ्यायचं आहे आणि त्याने एकदा सकाळी मालिश करायची आहे. असं तुम्ही हप्ताभर ते 15 दिवस करा. जी काही वेदनादायी गुडघेदुखी तुम्हाला होती आहे किंवा कुठे मुक्कामार लागला आहे तर ते दुखत आहे ते तुम्हाला नक्की कमी झालेलं दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला रोज करत राहायचं आहे. थंडी खूप आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये सॉक्सचा वापर नक्की करा, कारण फरशीसुद्धा फार थंडी आहे तर ठणक लागू शकते. चला उपाय दुसरा बघूयात आणि तो आहे अद्रक. आपल्याला घ्यायचा आहे अद्रक. अद्रकीचा तुकडा. उपाय म्हणायला खूप सोपा आहे आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे. हिवाळ्यामध्ये अद्रकीचं सेवन आपण खूप सारे याच्यामध्ये करत असतो, पण ती एक्सटर्नली कशी लावायची हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अगदी छोटा अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे. आता त्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडेसे असे टोचे मारून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याचे काही तुकडे करायचे नाही आहेत किंवा काप करायचे नाही आहेत. आपल्याला त्याच्यावरचं काही सालसुद्धा काढायचं नाही आहे. बघा मी कशा पद्धतीने करत आहे. आलं ना हे खूप उबदार असतं आणि त्याच्यामध्ये उष्ण घटकसुद्धा असतात. त्यामुळे आपल्याला ना हे आलं अगदी तसंच वापरायचं नाही आहे. त्यामुळे आपण याला प्रोसेस करणार आहोत. आपण याला थोडेसे 3-4 काप देऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला हे आलं ना शिजवायचं आहे. आपल्याला हे आलं का शिजवायचं आहे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला पडला असेल. कारण आलं जर आपण डायरेक्ट शरीराला लावलं तर बहुतांश लोकांना काय होतं की स्किनला असे जळजळल्यासारखे होते. का तर त्याच्यामध्ये उष्ण घटक असतात, आलं उबदार असतं म्हणून आल्याची दाहकता कमी करण्यासाठी आपण आलं शिजवून घेत आहोत. बस एवढं सिंपल कारण आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे चांगलं शिजू द्यायचं आहे. जर तुम्ही वरण भाताचं कुकर लावलंच असेल तर वरण भाताचं कुकरमध्ये हे लावू शकता. 3-4 शिट्ट्यामध्ये छान असं शिजून जातं. तुम्ही बघू शकताय. आता आपण हे शिजायला ठेवलेलं आहे. आता हे शिजलेलं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, कारण हे अगदी आतूनसुद्धा अति गरम असेल. आपल्याला प्रोसेससुद्धा करता येणार नाही. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि नवीन असाल तर बेल आयकॉन जे असतं ना सबस्क्राईब केल्यानंतर ते सुद्धा ऑल करा. आता आपल्याला काय करायचं आहे, हे थोडंसं थंड झालं ना की हे किसून घ्यायचं आहे. आपण किसून यासाठी घेतो आहे कारण आपल्याला हे छानसं अशी पेस्ट याची झाली पाहिजे, म्हणून आपण हे शिजवून घेतलेलं आहे. वाई तुम्हाला गुडघेदुखी होतीये, मी तुम्हाला जो उपाय सांगितला आहे तो तुम्ही केला तर झोपताना तुम्हाला एक काळजी घ्यायची. झोपताना फक्त तुमच्या पायांच्या मध्ये ना उशी ठेवून तुम्हाला मग झोपायचं आहे. म्हणजे आणि नेहमी झोपताना काय करायचं आहे की वारंवार आपली जागा बदलायची नाही आहे. म्हणजे लेफ्टचं राईट, राईटचं लेफ्ट असं नाही करायचं. आणि गुडघे टेकण्यासाठी आरामदायी उशा आणि गादीचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला ज्या काही वेदना आहे त्या फार कमी होतील. अशा पद्धतीने आपण ही जी काही अद्रक आहे ती किसून घेतलेली आहे. आता जर तुम्ही हे व्यवस्थित बघितलं जेव्हा तुम्ही हे करणार तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सारा रस दिसेल. तर आपल्याला हा रस काही पिळायचा नाही आहे. आता बघा बऱ्याचदा आपल्या हाताचे सुद्धा हे काही जॉईंट्स असतात हे खूप दुखतात, कारण आपल्याला थंडीसुद्धा आहे आणि थंडीमध्ये ठणकसुद्धा खूप जाणवते. किंवा मग बऱ्याचदा असं होतं की आपण आता थंडीमध्ये काय होईना कोणताही ऋतू असला घरची कामं करावी लागतात, पाणीसुद्धा थंड येतं, मग अशा वेळेस थंडक खूप जास्त जाणवते. सो तुम्ही काय करायचं आहे, जिथेही असं काही नाही गुडघेदुखी असेल किंवा हाताचं कुठेही दुखत असेल तर हे अशा पद्धतीने आल्याचं जो काही आपण केलं आहे ते अशा पद्धतीने थोडंसं पसरवून लावायचं आहे. लक्षात घ्या, आलं हे खूप छान असतं. खूप तुमच्या जे काही कुठे वेदना असेल ना तर त्या खूप कमी करतं. स्पेशली गुडघेदुखीच्या वेदना खूप कमी करतं. त्यामुळे नक्की करून बघा. आता अशा पद्धतीने आपल्याला हे लावायचं आहे आणि सुती कपडा घ्यायचा आहे आणि सुती कपड्याने फिट्ट बांधायचं. रात्री झोपण्याच्या आधीच तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही 1 हफ्ता करा, तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट मिळेल. आणि एक म्हणजे गुडघेदुखी कमी करण्याचा मसाज हा एक प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे गुडघे आणि सभोवतालच्या भागांवर ना हलत्या दाबाने रक्तदाब सुधारण्यास मदत होते आणि जळजळसुद्धा कमी होते. ज्यामुळे काय होतं माहिती आहे का, गतिशीलता वाढण्यास मदत होते. सो अशा ठिकाणी दाब दिल्यास सांध्यातील जडपणासुद्धा दूर होतं आणि ते अधिक लवचिक बनण्याससुद्धा मदत होते. सो तुम्ही हे नक्की फॉलो करा.